परळीमध्ये सरपंच हत्या प्रकरणी 6 जणांना पोलिसांनी पकडलेलं आहे। आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे। मुख्य आरोपी बबन गित्तेसह 4 आरोपी अद्याप फरार आहेत। परळीमध्ये 29 तारखेला सरपंच बापू आंधळेंची हत्या करण्यात आली। त्याच्या वादातून झालेल्या गोळीबारानंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। मी सध्या परळी पोलीस स्टेशनच्या परिसरात आहे। 29 तारखेला गोळीबार झाला आणि त्यानंतर अजित पवार गटाचे जे सरपंच आहेत बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। हे 2 गाड्या पोलीस स्टेशनच्या आवारात पाहू शकतो की ज्यावेळेस आरोपीनं गोळीबार केला त्यानंतर आरोपी फरार झाले। या गाडीतून झाले। पोलिसांना सुगावा मिळाला। त्यातील जवळपास 6 जणांना पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। 4 जणांना अटक करण्यात देखील आलेली आहे आणि 2 जणांची चौकशी सुरू आहे। माझ्यासोबत संजय लोहकरे पोलीस निरीक्षक आहेत परळीचे। सर, नेमकी काय घटना घडली होती? किती तारखेला ही घटना घडली? बबन गीते, महादेव गीते आणि त्याचे इतर साथीदार हे आणि इतर समोरचे जे फिर्यादी आहेत जखमी इसम यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून भांडण झालं होतं आणि त्याच्यामध्येच एकमेकावर गोळी झाडण्याचा प्रकार घडलेला आहे। त्याच्यामध्ये सरपंच बापूसाहेब आंधळे हे जागीच मरण पावलेले आहेत। गोट्या उर्फ ज्ञानबा गीते हा जखमी आहे। त्याच्या फिर्यादीवरून 302, 307 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। ज्यांनी ही मदत केलेली आहे असे 6 आरोपी ताब्यात आहेत। त्यापैकी 4 आरोपींना अटक करण्यात आलेले आहे आणि इतर मुख्य आरोपींचा शोध घेण्याचं काम चालू आहे। किती दिवसात पोलीस मुख्य आरोपीला बेड्या ठोकतील त्या पद्धतीने तपास सुरू आहे? हे लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन त्यांना आम्ही अटक करणार आहोत। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, परळी, बीड।